सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार मातंग समाजाला अ ब कडं आरक्षण जाहीर करावं या मागणीसाठी 20 मे रोजी आझाद मैदानावर मातंग समाज मोर्चा काढणार। येमेनच्या इराण समर्थित हुती बंडखोरांचा इस्रायलमध्ये क्षेपणास्त्र हल्ला। हल्ल्यानंतर इस्रायलला जाणारं विमान वळवलं। हल्ल्यामध्ये 6 जण जखमी। सिंधुदुर्गमधील मालवणमध्ये पर्यटकांची गर्दी। राज्यातून आणि राज्याबाहेरून देखील पर्यटक दाखल। राजकोट किल्ला आणि वॉटर स्पोर्टला पर्यटकांची सर्वाधिक पसंती। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये भव्य मशाल रॅली। पाकिस्तानच्या विरोधात दिल्या जोरदार घोषणा। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत 100 पेक्षा अधिक जणांची चौकशी, तर दुकानदाराची तपास यंत्रणांकडून कसून चौकशी। नागपूरमध्ये जगातील सर्वात मोठं चित्रपटगृह उभारणार। वेव्हज 2025 परिषदेमध्ये महत्त्वाची घोषणा। माणगावमधील एसटी कामगारांचं अधिवेशन वादळी होण्याची शक्यता। संघटना देणार बेमुदत आंदोलनाचा इशारा। प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय। जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनाचा अपघात। रामबनमध्ये लष्कराचं वाहन दरीत कोसळलं। अपघातामध्ये 3 जवानांचा मृत्यू। जळगावच्या एमडी ड्रग्ज प्रकरणात आणखी 3घांना अटक। 2,37,000 रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त, तर एमडी ड्रग्ज नेटवर्कचा पोलिसांनी केला पर्दाफाश। जालन्याच्या पाथरवाला बुद्रुक येथील गोदावरी नदीमध्ये मृत माशांचा खच। नदीचं पाणी आटल्यानं नदीतील माशांचा मृत्यू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।